एक मिनिट, हे जे लोक आहेत हे काय तुम्हाला वेडी दिसतात? तुमचा नियम काय मला सांगा. कधीचे मी बघतोय तुमची भाषा, हे असं या, जा तुम्ही, येऊ नका, जा तक्रार करा. बोला तुम्ही, मला सांगा, यांनी 29 तारखेला बुकिंग केली, यांना बाटला का नाही आला? त्यांचं सोडा, एक मिनिट, म्हणजे तुमचं म्हणणं नाही घ्यायचं का? तुम्ही एक मिनिट, म्हणजे तुम्हाला जे 21 तारखेची जरी बुकिंग आहे तुम्हाला नाही द्यायचं आहे का? मी काय बोलते त्यांना, तुम्हाला सिलेंडर पाहिजे, तुम्ही थांबा, मॅनेजरशी बोला. मी एवढंच कशाला मग दुकान बंद करा ना, लोक 3-3 तास थांबणार आणि तुम्ही सांगणार की नाही करा. आमच्याकडे 20 आणि 21 पण पेंडिंग आहे सर. पेंडिंग आहे ना, तर कोण आहे? तुम्ही द्या आम्हाला त्याचा डेटा. म्हणजे तुम्हाला नियम काय सांगतो? सोचो मैनेजर साहब बोले अभी आएंगे तो बात करते 12:30 1 बज के जो लाइन में 1 घंटे से 11-10 बजे से नंबर लगा प्राणी आहेत का लोक? नाही आहे ना. तुमच्याकडे 21 तारखेचे बुकिंग झालेले, तुम्ही आजपर्यंत स्टॉक नाहीये म्हणून देत नाहीये, हे तुमचं म्हणणं आहे ना? आम्हाला एका दिवसाची, ऐका तुम्ही, बोला, तुम्हीच बोला, तुम्ही बोला. मीच बोलते, 7,000 बुकिंग आहे, 300 सिलेंडर येतात. बरोबर. तुम्ही सांगा कोणाला देणार आम्ही? माझं ते म्हणणं नाही, मी सोपा प्रश्न काय केला, माझा नाही, 7,000 ते 14,000, म्हणजे तुमचं म्हणणं आहे 7,000 म्हणून 300 देतात ते तुम्हाला, बरोबर ना? आम्हाला 300चा लोड येतो, आम्ही तो देतो. आज आमच्याकडे 3 लोड आहेत, तर आम्ही नॉर्मली समोरून कॉल करून बोलतो की सर या, तुम्ही सेल्फ घेऊन जावा. म्हणजे तुम्हाला 6,700चं शॉर्टेज आहे ना, म्हणजे तुमच्याकडे 6,700चं शॉर्टेज आहे ना, हे तुमचं बोलणं आहे ना? तुम्हाला गॅस बाटल्या नाही मिळत आहे, बरोबर ना? मी सांगतो ना, बुक झालाय, घरी गेलेला नाही, डिलिव्हर दाखवतोय. हे काय आता नका, हे पण राहू दे. कोण येते बसेल की तुमच्या गॅसच्या खुर्चीवर नाही बसायचं. तुम्हाला जर एवढं हे असेल, तुम्हाला जर एवढं रुबाब असेल आणि वाटत असेल आमच्या खुर्चीवर नका बसा, तर मी नाही बसत, उभा राहिलो ना, मी उभा राहिलो. आता काय अजून तुमचं म्हणणं आहे का? नाही, उभा राहून बोलतो ना. तुम्हाला गॅस एजन्सी टाकून ह्या पद्धतीने बोलणं हे चुकीचं आहे. मी तुमच्या लोकांना डिस्टर्ब करतोय का? तुमच्या कुठल्या लोकांना नाही, मग काय नाही, अधिकार नाहीये तर बोलण्याचा अधिकार आहे ना मला. लोक तक्रारी घेऊन आलेत ना, म्हणजे लोकांच्या तक्रारी बाजूला, एवढी जर अहंकार आणि त्यांच्यात एवढी जर अशी भाषा असेल तर अतिशय चुकी आहे. और क्या आपको जवाब दिया इन्होंने? आप मुझे शनिवार को आई थी तो बोले कि आप मंगलवार को आपको पावती मिल जाएगी, आपको बाटला मिल जाएगा. तो मैं बोली ठीक है, कोई बात नहीं. तो आज वापस मैं आई कि आ जाए, तो मैं बोले कि नहीं, अभी आपका 29 तारीख को बुकिंग है, अभी मैं तो 25 तारीख का बाटला दे रही हूँ, आपको कैसे दे सकती हूँ मैं? इसे मैं बोली मेरे घर में बच्चे हैं, मेरी सास पेशेंट है कैंसर से, जिसको नहीं पता तो आप चल के मेरे घर पे देख लो भाई. बाटला नहीं है, मैं पड़ोसी का लाके लग, मैं उनको भी खाना बना के दे रही हूँ, पड़ोसी को भी, क्योंकि मैं मेरे घर में पेशेंट है, मुझे खाना टाइम टू टाइम उनको देना ही है. तो ये बोलने के दिनों ने आपको बोला ना कि अभी नहीं बाटला आज नहीं है आपको. मैं बोली मैं फिर जाके ऊपर कंप्लेन करूंगी. बोले हाँ, जाके कंप्लेन किसको भी करना है कर दो. हे अशा पद्धतीने जर वागणूक होत असेल सामान्य माणसाचं तर करावं काय? अरे आम्ही तर आम्ही लोकांनी निवडून दिलेलं आहे आम्हाला, जनतेला. जनतेचे प्रश्न ज्यावेळेस आमच्याकडे येतात आणि आम्ही ते विषय घेऊन जर इकडे विचारणा करायला आलो तर त्यांचं म्हणणं आमच्या खुर्चीवर का बसलं, परंतु हे नाही सांगणार की ह्या सामान्य नागरिकांचा बाटला आम्ही देतो किंवा हा बाटला का देऊ शकले नाही, हे उत्तर न देता अशा पद्धतीने होत असेल तर नक्कीच या कार्यालयावरती कारवाई झाली पाहिजे. आणि सामान्य माणसाला जो या गॅस बाटल्याचा, आता इकडे आल्यावर मला हे विषय कळले, काही लोकांना डिलिव्हरी मेसेज जातोय आणि डिलिव्हरी मेसेज जाऊन सुद्धा गॅसचा बाटला पोहोचत नाहीये. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याच्यावर कारवाई केली पाहिजे, अन्यथा आम्हाला वरिष्ठांकडे दाद मागावी लागेल. काय पोचलाय घरी? 4 तारखेला मेसेज आलाय, बाटला नाही आला. मी त्याला विचारलं ना सिलेंडरवाल्याला, तो बोलला की तुमचा परत गेला. पण परत कसा गेला? आम्ही घरी आहे ना, परत कसं जाणार मग तुमचा? डिलिव्हरी मेसेज पाठवताय तर आम्हाला गॅस पण द्या ना. 3 तारखेला या मॅडमचा मेसेज आलेला आहे, 3ला डिलिव्हर्ड म्हणून मेसेज आहे. आजपर्यंत गॅस आलेला नाहीये. 21 तारखेचं बुकिंग आहे, 21 मार्च. म्हणजे आम्ही इकडे विचारायला आलो की अशा पद्धतीने गॅसचे जे बाटल्यांचे जे बुकिंग केलेले आहेत आणि लोकांना हे गॅसचे का नाही. त्यांना माझ्याकडे एक ती ताई आली, त्यांच्या घरी कॅन्सरचा पेशंट आहे. ती थोड्या वेळ अगोदर इकडे आली आणि बोलली माझी बुकिंग झाली, मला बाटला का नाही. तर त्यांनी सांगितलं जेव्हा वाटेल तेव्हा बाटला येईल, तुम्ही आता इकडनं निघा. त्यासाठी आम्ही विचारायला आलो. मी एक कॉर्पोरेटर असल्यामुळे इकडच्या गॅसवाल्यांनी मला बसायला खुर्ची दिली आणि मी खुर्चीवर बसला होतो, परंतु त्या मालकाला त्यांच्या खुर्चीवर का बसला
हा जाब त्यांना विचारत होता. मी त्यांना सांगितलं, अरे मी खुर्चीवरून उभा राहतो, मला काय नाही, तुमच्या खुर्चीचं काय नुकसान झालं असेल तर मी माफी मागतो, परंतु या सामान्य जनतेला ह्या बाटल्याचे जे त्रास होत आहे याच्यावरती काय केलं पाहिजे. नाही ते आम्ही बघू, ते तुम्हाला काय बोलायची गरज नाही. तर अशा पद्धतीने जर हे वागणूक करत असतील तर आमच्यासारख्या प्रतिनिधीशी जे जनतेने निवडून दिलेलं आहे लोक आमच्याकडे देणार, आणि आमच्यासारख्याशी जर ही भाषा असेल तर सामान्य जनतेचं काय. आणि बाटला हा आपल्या देशात पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे पक्षाचे रवींद्र चव्हाण साहेब व आमचे इकडचे स्थानिक आमदार राजनजी नाईक यांनी स्वतः सांगितलंय की गॅसचा बाटला कधी सामान्य नागरिकांना कमी पडणार नाही. मग परंतु ह्या इकडनं हा सगळा काळा बाजार केला जातोय असं मला तरी वाटतंय. आता एक इकडे भाऊ आहेत, त्यांना 4 तारखेला डिलिव्हर मेसेज येतोय आणि बाटला त्यांच्या घरी पोहोचलाच नाहीये. अशा ह्या सगळ्या एकंदर परिस्थितीला बघून आम्ही जाब विचारायला आलो, परंतु त्यांचं म्हणणं आमच्या खुर्चीवर का बसलो, हे अतिशय चुकीचं आहे. ह्यावरती कारवाई झाली पाहिजे.